मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाने दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहीत नाही. माझी पहिली खंत ही आहे की माझे जीवनकार्य पूर्ण करू शकलेलो नाही. माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपूर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती. जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला आहे. पण त्याचे विश्वासघातकी वागणे आणि दलित शोषिताबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावरच ते फारच नालायक निघाले असे म्हणावे लागते. ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत. ते फक्त स्वतःसाठी आणि त्याच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच जगतात. त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो. हे आत्मघाताच्या वाटेने निघालेले आहेत. मला आता माझे लक्ष खेड्यातल्या हजारो लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे आहे. ते अजूनही हाल अपेष्टा भोगत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदललेली नाही. पण आता आयुष्य फार थोडे शिल्लक राहिले आहे. कोणीतरी पददलित वर्गामधून माझ्या हयातीतच पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालवण्याची अवघड जबाबदारी पत्करील अशी माझी अपेक्षा होती. पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यापुढे येत नाही. माझ्या ज्या सहकार्याबद्दल ते ही चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरोसा होता, ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकात भांडत आहेत. त्याच्या शिरावर येऊ घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही असल्याचे दिसत नाही. हा देश आणि येथील लोक यांची आणखी एक काळ सेवा करण्याची संधी मला हवी होती. हा देश आणि येथील लोक यांची आणखी काळ सेवा करण्याची संधी मला हवी होती. ज्या देशातील लोक एवढे जातिग्रस्त आणि पूर्वग्रह पीडित आहेत, तेथे जन्माला येणे हे पापच आहे. मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळवले आहे. ते करताना पिळवटून टाकणाऱ्या संकटांच्या आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला. सगळीकडून, विशेषतः हिंदू वृत्तपत्रदृष्टीकडून, माझ्यावर शिवशंभूचा वर्षाव सतत होत राहिला. जन्मभर मी माझ्या विरोधकाशी संघर्ष केला. माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले. त्यांच्याशीही मी दोन हात केले. मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची आणि पददलितांची सेवा करीतच राहीन. हा काफला, ही चळवळ आज जेथे दिसतोय तेथे त्याला आणता मला खूप सायास पडली. हा काफला असाच त्याने पुढे चालू ठेवावा. वाटेत अनेक अडथळे येतील, अडचणी येतील, अकल्पित संकटे कोसळतील, पण वाटचाल सुरूच ठेवावी. त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे. जर माझे लोक, माझे सहकारी हा काफला पुढे नेण्यास असमर्थ ठरलेच, तर किमान तो आज जिथे आहे तेथे तरी त्यांनी
त्यास राहू द्यावे. कोणत्याही परिस्थितीत त्याने या काफल्यास परत फिरू नये. हा माझा संदेश आहे. बहुधा शेवटचा संदेश आहे. मी अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि हा गांभीर्याला नजरेआड केली जाणार नाही अशी खात्री मला वाटते. लाइक कीजिए, शेयर कीजिए,